नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल परदेशी सर. विकसित भारत 2047 आणि भविष्यासाठी सज्ज असलेला भारत यासाठी मी आपल्या स्किल्स या विषयावर बोलत आहोत. 2047 हे वर्ष भारतासाठी केवळ स्वातंत्र्याच्या विकासाचं वर्ष नाही आहे, 100 वर्षाचं प्रतीक नाही आहे, तर विकसित भारत या स्वप्नांची पूर्तता करण्याची ती महत्त्वाकांक्षी वेळ आहे. विकसित भारत म्हणजेच केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर तो आर्थिक समृद्धी, सामाजिक समानता आणि जागतिक नेतृत्वाचा एक परिपूर्ण दृष्टिकोन आहे. या भव्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपल्याला सर्वात मोठे सामर्थ्य आहे आपली स्ट्रेंथ. तरुणांची लोकसंख्या, यूथ डेमोग्राफिक आहेत, परंतु या लोकसंख्येचे सामर्थ्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्यांना सुसज्ज भविष्यासाठी सज्ज कौशल्यांनी सुसज्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. विकसित भारताची संकल्पना आणि कौशल्याचे महत्त्व. विकसित भारताच्या संकल्पनेचं तंत्रज्ञान आणि मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल, हे याचे दोन आधारस्तंभ आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन युगात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांचा प्रभाव वाढत आहे, तिथे पारंपरिक शिक्षण प्रणाली अपुरी ठरते. विकसित भारताला अशा कार्यबलाची गरज आहे जे केवळ आदेशाचे पालन करणार नाही, तर इनोव्हेशन, नवीन कल्पना, काही जटिल समस्या सोडवण्याचं काम करेल, जागतिक स्तरावर भारताचं नेतृत्व करण्यास सक्षम असेल. त्यामुळे कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट हा केवळ रोजगार मिळवण्याचा मार्ग नसून तर नॅशनल प्रोडक्टिव्हिटी, राष्ट्रीय उत्पादकता आणि आर्थिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. वर्तमान समस्या आणि त्यांचे परिणाम आपण जाणत आहोत की समस्येच्या स्वरूपात आजही भारताच्या अनेक भागात कौशल्य, स्किल गॅप खूप मोठी दरी पडलेली आहे. मोठ्या प्रमाणावर ही दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये अद्यापही या बाबतीमध्ये परिपूर्णता दिसून येत नाही. अभियांत्रिकी आणि इतर पदवी प्राप्त करूनही अनेक तरुण उद्योगांच्या वास्तविक गरजा पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांचे ज्ञान ऑब्सोलेट असते, अप्रचलित असते. या समस्येचा परिणाम केवळ बेरोजगारी किंवा अल्परोजगारावर होत नाही, तर थेट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा परिणाम होतो, कारण उद्योगांना अपेक्षित प्रतिभा मिळत नाही आहे आणि देशाची उत्पादन क्षमता कमी होते. तसेच तांत्रिक शिक्षण केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असल्याने प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या